नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नेहमी मी माझ्या स्वामीपूजेच्या व्हिडिओवर एखादं सुंदर गाणं लावत असतो. पण आज म्हटलं सगळ्यांसोबत एक छानसा माझा स्वामींविषयीचा जो अनुभव आहे तो शेअर करावा. म्हणून मी आज तुम्हाला एक अनुभव सांगत आहे. आता माझ्याकडे जी स्वामींची पूजा असते ती नेहमी स्वामींना असे लक्ष्मी रूप देतो. ही सुरुवातीला फक्त नवरात्रीचे 9 दिवस असायची. 9 दिवस स्वामींना लक्ष्मी रूप दिलं जायचं आणि त्यावेळेला स्वामींना 9 दिवस 9 रंगाच्या साड्या, वेगवेगळे दागिने, फुलांच्या माळा असे लावून सजवले जायचे. हे सगळे करत असताना मी नेहमी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे फोटो पाहत असे. कोल्हापूरचे महालक्ष्मीचे ते डोळे दिपवणारे रूप पाहून मन प्रसन्न होऊन जाई. असेच स्वामींच्या फोटोसमोर बसून जेव्हा नवरात्रीचे दिवस जवळ आले होते तेव्हा मी महालक्ष्मीचा फेसबुकवरील फोटो निहाळत होतो. तेव्हा ते रूप डोळ्यांना अगदी भावणारे वाटले. स्वामींना सहज म्हटले, स्वामी किती सुंदर साड्या आहेत हो महालक्ष्मीच्या, दागिनेही किती सुंदर आहेत. तुम्ही तर दर नवरात्रीत माझ्याकडनं साडी नेसवून घेता, पण देवी महालक्ष्मीला साडी नेसवता येईल का हो आपल्याला? एवढं ते प्रसिद्ध मंदिर, तिथे आपल्याला कोण बरे साडी नेसवू देईल? तिथे साधे पोचणेसुद्धा कठीण, तिथे साडी कशी आपण नेसवणार बरे? एवढे स्वामींबरोबर बोलून मी माझ्या स्वतःच्याच मनाची समजूत काढली. आणि तसेही मी दरवर्षी नवरात्रीला आमच्या येथे एक अंबामातेचे देऊळ आहे, तिथे देवीला एक साडी अर्पण करायचो आणि ती ठरल्या दिवशी नेसवली जायची. आणि मी त्यामध्ये समाधानही होतो, कारण का नवरात्रीमध्ये कुठच्या तरी देवळात का होईना पण आपली साडी देवीला नेसवली जाते. पण त्यावर्षी काही अशा गोष्टी घडत गेल्या की तुम्हाला सांगतो. दरवर्षी त्या देवळात साडीचा नंबर आधी घ्यावा लागतो. माझ्यासाठी हा नंबर घेण्याचे काम नेहमी माझा जवळचा मित्र गिरीश करायचा. कारण हे देऊळ हे त्याच्या कॉलनीतले होते आणि तिथे त्याची ओळख असल्यामुळे दरवर्षी माझी साडी तिथे नवरात्रीमध्ये नेसवली जायची. पण असे काही घडले की नेमके त्या वर्षी गणपतीनंतर लगेच नंबर लावायला तो विसरला आणि जेव्हा त्यांनी विचारले तेव्हा नवरात्रीचे साऱ्या दिवसांचे बुकिंग आधीच झाले होते. मला निरोप आला की नवरात्रीत काही दिवस आता उपलब्ध नाही, त्यामुळे आपल्याला साडी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस मिळतो आहे, नवरात्रीनंतर येणारी लगतची पौर्णिमा. मन थोडेसे खट्टू झाले. अरे रे, आपल्याकडून उशीर झाल्यामुळे यावर्षी आपली साडी नवरात्रीत देवीला नेसवण्यात जाणार नाही. इतक्या वर्षाचा नियम मोडणार. नवरात्रीमध्ये जी साडी आपण नेसवतो ती देवीला नेसवली गेली नाही, या विचारानेच मी जरा नाराज झालो. गिरीशला पटकन काही उत्तर दिले नाही. फक्त एवढंच म्हणालो, बघूया, देवीच्या मनात जे असेल ते होईल. इतकं बोलून आम्ही तो विषय तिथे थांबवला. नवरात्र जवळ येत होती. एक साडी घेऊन मी पाठवलीही होती. जर दिवस मध्ये मिळाला तर देवीला ती नेसवली जाणार होती. इतक्यात त्याच दिवसांमध्ये माझ्या पत्नीचाही मला फोन आला. आमच्या ऑफिसमध्ये कोल्हापूरवरून चौगुले आले आहेत आणि ते म्हणत आहेत, दीदी मी कोल्हापूरला उद्या जाणार आहे, तर नवरात्रीमध्ये तुमची ओटी भरू का महालक्ष्मीला? माझ्या पत्नीने मला फोन करून तसे विचारले. मी म्हटले, जर ते विचारत आहेत आणि नवरात्र जवळ आहे तर भरू देत की ओटी, सांग त्यांना भरा म्हणून. त्याप्रमाणे माझ्या पत्नीने त्यांना साडीचे ओटीचे पैसे दिले. दिवस असेच निघून गेले. नवरात्र सुरू झाली. रोजचे नवरात्रीचे कार्यक्रम घरी सुरूच होते. त्यात तिसऱ्या चौथ्या दिवशी पत्नी ऑफिसला गेली असताना तिने मला व्हॉट्सॲपला एक मेसेज केला. तो मेसेज म्हणजे चक्क महालक्ष्मीचा साडी नेसवलेला फोटो होता.
सोबत चौगुल्यांनीचा मेसेजही आला होता. तुमची ओटी भरली, साडी देवीला नेसवली, तो फोटो पाठवत आहे. फोटो पाहून मागील सगळा घटनाक्रम नजरेसमोरून गेला. मी स्वामींजवळ काय बोललो होतो ते आठवले. स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. स्वतः समोरून माणूस पाठवून साडी कोल्हापूरला पाठवली. खरंच देवीच्या मनात काय होते ते लक्षात आले. त्या वर्षी चक्क कोल्हापूरच्या महालक्ष्मीनी माझी साडी नवरात्रीत नेसली आणि ते सगळे शक्य झाले ते फक्त स्वामींमुळे. अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणतात ते काही खोटे नाही, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. स्वामींनी माझ्यावर परत एकदा खूप मोठी कृपा केली होती. फक्त एकच गोष्ट होती जी मनात येत होती की साडी तर आपण फक्त ओटीचे पैसे दिले आहेत आणि साडी ही त्यांनी घेऊन नेसवली आहे. तर ही नक्की साडी आपलीच असेल का, की कोणता तरी फोटो त्यांनी आपल्याला पाठवून दिला, अशी शंकाही मनात येऊन गेली. मग नवरात्र संपली आणि मार्गशीर्ष महिना लागला. त्यावेळी मी स्वतः एक पैठणी खरेदी केली आणि त्यांच्याकडे पाठवून दिली. त्यांनी तीही साडी मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीला नेसवली, ओटी भरली त्या साडीनी आणि ती नेसवली आणि नंतर त्या साडीचेही फोटो मला पाठवले. जेव्हा ती साडी प्रत्यक्ष कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला नेसवली गेली आहे हे पाहिल्यावर माझ्या डोळ्यातनं आनंदाने अश्रू वाहू लागले. पुन्हा एकदा स्वामींचा चमत्कार मला पटला. स्वामींनी अशा प्रकारे माझ्यावर जी कृपा केली, जो अनुभव मला मिळाला, ह्याच्या याआधी असे अनेक अनुभव मिळाले होते, पण चक्क त्या महालक्ष्मीच्या देवळात त्यानंतर माझी दरवर्षी ओटी भरली जाऊ लागली आणि दरवर्षी महालक्ष्मीला साडी मध्ये मध्ये कधी वेळ मिळेल तशी नेसवली जाऊ लागली. पण स्वामींनी एवढ्या मोठ्या मंदिरात, जिथे ना ओळख होती ना पाळख होती, तिथून स्वतः आमच्यापर्यंत माणूस पाठवला आणि ती साडी घेऊन गेले आणि महालक्ष्मीला नेसवण्याची व्यवस्था केली. तेव्हा खात्रीच पटली, अशक्य ही शक्य करतील स्वामी, याचा पुन्हा एकदा अनुभव आला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.